वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील रुग्णालय आणि मेडिकलमधून निघणारा धोकादायक कचरा उघड्यावर टाकण्यास मनाई आहे। टाकल्यास 50,000 रुपयांचा दंड केला जातो। महापालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभरात केवळ एका मेडिकल चालकावर कारवाई केली आहे। उर्वरित सर्व रुग्णालय, मेडिकल, लॅब यांचा कचरा घंटागाडीतच टाकला जात असल्याचा दावा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी गुरुवारी केला। रुग्णालयातून मानवी अवयव किंवा ट्यूमर, इंजेक्शन, IV बॉटल, प्लास्टर, कापूस, बँडेज, सर्जिकल साहित्य आदी प्रकारचा कचरा बाहेर पडतो। हा कचरा संकलन करण्यासाठी पालिकेने एका मक्तेदाराची नेमणूक केली आहे। हा मक्तेदार कचरा संकलन करून भोगाव येथील कचरा डेपो येथील प्रक्रिया केंद्रात आणून देतो। यासाठी रुग्णालयांना शुल्कही आकारले जाते। पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी आस्थापनांची तपासणी करून कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते की नाही हे पाहणं बंधनकारक आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना 6 महिन्यांपूर्वी राजेंद्र चौक परिसरातील रस्त्यांवर वैद्यकीय कचरा आढळून आला। त्यांनी या कचऱ्यात सापडलेल्या औषधांवरील टॅगच्या माध्यमातून मेडिकल चालकाचा शोध घ्यायला लावला। या प्रकरणात पूर्वा मेडिकल या दुकानाच्या मालकाला दंड झाला होता। त्यानंतर अशा प्रकारची कारवाई आरोग्य विभागाकडून झालेली नाहीये। शहर आणि परिसरात छोटी मोठी अशी 300हून अधिक दवाखाने आहेत, 800 पेक्षा जास्त मेडिकल आहेत, अनेक लॅब आहेत। या सर्वांकडील कचरा संकलनासाठी मक्तेदाराची नेमणूक केली जाते। शहरात दररोज सरासरी 2700 किलो वैद्यकीय कचरा जमा होतो। या कचऱ्याची भोगाव येथील प्रक्रिया केंद्रातच विल्हेवाट लावली जाते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।